मित्रांनो, इथं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. हे बहुतेक मला माहिती नाही पुरेशी, पण इथं टोल टॅक्स होत आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, आता या जागेवरून या रोडवरून फक्त एकच ट्रक पास होऊ शकतो आणि याच्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन राहिलेला आहे. हा कंस्ट्रक्शन तर भरपूर दिवसापासून नाही तर वर्षापासून चालू आहे. तर माझ्या माहितीनुसार हे कंस्ट्रक्शन स्लो काम चालू आहे. तर अशा पॉइंटला, अशा लोकेशनला कंस्ट्रक्शनचं काम खूप स्पीडनी करावा लागतो, कारण कंस्ट्रक्शनच्या काय होता हो तर लोकांना त्रास होत आहे. तर हे जे कंस्ट्रक्शन आहे इथे कोणी दिसत नाही आहे. सध्या काम सुरू आहे की बंद आहे ते पण आपल्याला माहिती नाही आहे. हे बघा, एकच ट्रक पास होतो आणि पुन्हा ट्रॅफिक थांबलेली आहे. बघू शकता, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. आणि उत्तर ते दक्षिण जाणारा मार्ग तर हे बघा एकच ट्रक जातो. हा जो रोड आहे हे बघा, याचं रुंदी करेक्ट तो नियमाने आहे. जेव्हा आहे टोल टॅक्स होता आहे की काय होत आहे तर एक ट्रक जातो. पण याला उपाययोजना म्हणून त्यांना करता येत होतं की कंस्ट्रक्शन कामही थांबलं नाही पाहिजे होतं बांधकाम करताना, आणि ट्रॅफिकही व्यवस्थित जायला पाहिजे होती. पण तसं उपाययोजना इथं काहीही दिसत नाही आहे. यांनी 2 वे पण चालू ठेवू शकले असते, पण 1 वेच चालू आहे. इथं एकच ट्रक जाऊ शकतो. हे जो दुसरा आहे हे बघा, इथं सिमेंटचा तो हे लावलेला आहे आडवा, त्याच्यामुळे इथून ट्रक जात नाही. आणि इथंही बॅरिगेट लावलेली आहे. समजा जर यांनी हा जो दुसरा वे आहे जो आता मी उभा आहे आपल्या कॅमेऱ्यात येत आहे, ते जर यांनी चालू ठेवलं असतं तर 2 ट्रक निघाले असते आणि ट्रॅफिक एवढा जाम झाला नसता. माहिती नाही आहे आता त्यांचं काय उपाययोजना आहे, त्यांचं कंस्ट्रक्शन कंपनी कशा पद्धतीने काम करत आहे. आता कामही आता चालू आहे तर याची दुर्दशाही पाहून घ्या. इकडं काम सुरू आहे आणि इकडं फुटणं सुरू आहे. हे कॉन्क्रीटिंग अपने भारत देश का हे कॉन्क्रीटिंग बघा मित्रांनो. पुन्हा मला म्हणायचं नाही की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. हे बघा, आता एवढा मोठा स्ट्रक्चर, एवढा मोठा, हे बघा, वरून लोकांना चालण्यासाठी लोखंडाचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. पण कंस्ट्रक्शनचं काम तुम्हाला दिसत आहे. मला काही सांगायचं काम नाही आहे. दर्जेदार आहे की नाही आहे, क्वालिटी कंट्रोलचं काम आहे तपासणी करणं की कंस्ट्रक्शन एवढा करोडो रुपये आपल्या देशामध्ये टॅक्सच्या माध्यमातून सरकार जमा करतो आणि विकासाच्या कामाला लावतो, बरोबर. पण कंस्ट्रक्शनमध्येच आपण अनेक व्हिडिओ कॉन्ट्रॅक्टरचे बघितलेले आहे की कमिशन कोणाला किती वाटावा लागतो, तर त्यांनी कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरने किती %, कोणाला 5% तर कोणाला 2% तर कोणाला 10%, त्यांनी एवढं स्पष्ट त्या भाषणात म्हटलेलं आहे की पूर्ण पोलखोलच काढून दिली त्याने. हे बघा, आणि हे स्ट्रक्चर बघा, पाहू शकता तुम्ही. तो बिल्डिंग JCB उभी आहे.
बसेस थांबलेल्या आहे, वेळेवर जाऊ शकत नाही. हा जो पॉईंट आहे लोकेशन केळापूरपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हैदराबादला जाताना केळापूरपासून हैदराबाद मार्ग 1 किलोमीटरच्या अंतरावर. इथं एक ट्रक आहे, तो फेल पडलेला आहे, एक चाकच नाही आहे त्याला. अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होतो. जर ॲम्ब्युलन्स आले, दवाखाना जायचं आहे, एमर्जन्सी आहे, कोणाला मीटिंग असतात, कोणाला वेळेवर जावं लागतो, कोणाला इंटरव्ह्यूला जावं लागतो, शाळेत, कॉलेज, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना वेळेवरच ऑफिसमध्ये जावं लागतं. तर त्यांच्या अपेक्षा नक्कीच भंग होतात. ते वेळेवर जाऊ शकत नाही. तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं, हे बघा कॉन्ट्रॅक्टरचं काम. आता इथं आपण माहिती विचारणार होते, पण इथं कोणीही माहिती देणारं नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरचा जो मॅनेजर असतो, सुपरवायझर असतो, इंजिनियर असतो. आपल्याला आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये वेळ झाली 6, 6:30, पावणे 7 होत आहे, म्हणून काम बंद असेल बहुतेक. धन्यवाद मित्रांनो. पाहत राहा न्यूज महानायक. मी विक्की देशेट्टीवार आणि तुमच्या सेवेत सदैव. धन्यवाद.